नमस्कार, वर्षा सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण रव्यापासून भरपूर सारे पळीपापड तयार करणार आहोत। या पळीपापड्या भरपूर छान फुलल्याही जातात आणि भरपूर ट्रान्सपरंटही होतात। या पापड्या कोणतीही पूर्वतयारी न करता तयार होतात। सर्वात प्रथम आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। या रव्यापासून आपण 30 ते 40 पळीपापड्या तयार करणार आहोत। 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 1 बाउल पाणी घेऊन रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणीही गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी मी 3 वाट्या पाणी यामध्ये घेतलेलं आहे। पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे। पापडखारही मी चिमूटभर घातलेला आहे। आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये रव्याचं जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। रव्याचं मिश्रण घालताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये घालून सर्व ढवळून घ्यायचं आहे। रव्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घेऊन सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ व्यवस्थित शिजवलं तर पापड्याही खूप छान होतात आणि भरपूर फुलल्याही जातात। सतत आपल्याला मिश्रण ढवळत राहायचं आहे। आपल्याला मिश्रण 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे। असे केल्याने रवा व्यवस्थित शिजला जातो आणि पापड्याही अजिबात चिरत नाहीत। रव्यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील तर आपण चमच्याने सर्व फोडून घेणार आहोत। मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे। आपण यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। पाहू शकता खूप छान मिश्रण शिजलेलं आहे। आपण परत 2 मिनिटांसाठी रव्याचं मिश्रण गॅसवरती ठेवून देणार आहोत। अशा प्रकारे आपलं रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण गरम असतानाच सर्व पापड्या तयार करून घेणार आहोत। या पापड्या सुकण्यासाठी 1 दिवस लागतो। आपल्याला भरपूर पातळ पापड्यात घालून घ्यायचे आहेत। पापड्या पातळ घातल्याने त्या लवकर सुकल्या जातात आणि फुलल्याही त्या भरपूर जातात। सर्व मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत। या पापड्या सुती कापडावरती टाकल्या तरीही चालतील। खूप छान पापड्या तयार होतात। आपण प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावरती सर्व पापड्या टाकून घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापड्यांची साईज कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे सर्व पातळसर पापडी यावरती घालून घेतलेली आहे। सर्व पापड्या मी याचप्रमाणे घालून घेणार आहे। पापड्या घालून झालेले आहेत। पाहू शकता तुम्ही खूप छान पापड्या सुकलेल्याही आहेत। या पापड्या सुकण्यासाठी भरपूर कमी वेळ लागतो। आपण पापडी तळूनही पाहणार आहोत। तेल गरम झालेलं आहे त्यावरती आपल्याला मीडियम हीटवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता पापडी खूप छान फुललेली आहे। अशा प्रकारे आपली खुसखुशीत अशी रव्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि या पापड्या भरपूर साऱ्या तयार होतात। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।